तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपली गाडी भरली आहे. मोरबीमधून रायपूरला आपल्याला जायचं आहे सफरचंद खाली करायला. मी सफरचंद पहिल्यांदाच जम्मू काश्मीरवरून येईल होते, पण तिथं एक जणाची गाडी खाली झाली होती. काय त्याला प्रॉब्लेम आला होता, तर अर्जंट जायचं होतं म्हणून मालकाने आपल्याला बोलून घेतलं गाडी भरायला. तर आपण तिथून गाडी भरून गोडाऊनवरून आलो होतो. त्या हॉटेलला थांबलो होतो जेवायला. नाश्ता केला, म्हणजे जेवण पण नाही केलं. तर आपण आत्ता निघालो आहे भावांनी. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला, फुल धिंगाणा होणार आहे या ब्लॉगमध्ये आपल्या. तर भावांनो तुम्ही बघितला आपली नागिन कशी आपल्या गाडीचं आता फुल काम करून घेतलं आहे आपण. कारण गाडीचं आपण जरा महिना झाला तेव्हा गाडीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इंजिनचं काम निघालं थोडं नाही का, म्हणजे तेव्हाच गाडी आपण डायरेक्ट टोचन करून शोरूमला नेली होती. टाटाच्या शोरूममधून गाडीचं काम फुल काम करून आणलं आहे. आता भावांनो काम करायला म्हणजे काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. 5-6 महिने तर आपल्याला टेन्शन नाही, गाडी तर फुल चालू शकतो. म्हणजे सर्व्हिसिंग मेडिसिन सगळं करून आणले आता गाडीचं. त्याच्यानंतर आपल्या गाडीला मॉडिफिकेशन तर काहीच नव्हतं, एकदम साडी आपण गाडी घेतलं म्हणजे फक्त रेडियमच होते आपले. तर आता आपण गाडीला गोंडे लाईटिंग सगळंच्या म्हणजे पोस्टर विस्टर सगळे बनवलेले आहे. तुम्ही बघू शकता भावना, गाडी एकच नंबर गाडी एकदम अशी नाल बनवलेली रबर सगळं आपण बनवलेलं आहे भावांनो गाडीला. तर बघूया ब्लॉगमध्ये काय वाटतं बघितलं भावांनी. तर आता आपण चाललो आहे म्हणजे आरामात. काय आपल्याला टेन्शन म्हणजे तर हिवाळ्यामध्ये माल काय जास्त म्हणजे माल तर जास्तच राहतो हिवाळ्यामध्ये जास्त आपले सफरचंद. त्याच्यामुळे काही म्हणजे भाडं तर आपल्याला डेली आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. गाडी आता 2-3 महिने तर डेलीच चालू शकते आपण. त्याच्यानंतर थोडी दिक्कत येते नाही का, म्हणजे आपली सफरचंद सीझन समजून ज्या गाड्या बाहेर चालतात त्यांना दिक्कत येते. मागून कसं आहे लोकलच्या गाड्याला नाही त्यांचं चालूच राहतं. म्हणजे आपली बाहेरची गाडी त्यांना म्हणजे बाहेर सफरचंदांचा सीझन संपला का दिक्कत येते. मग आपले वाटाणे दिल्ली वाटाणा चालू होतं तेव्हा पण आपली गाडी त्याच्या वाटाण्यावर चालूच राहते भावांना. बघू शकता आपल्या गाडीचा इंधना चालू आहे सध्या. बघू शकता भावांना पुरा प्लेन बघितला. तो भावांना काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता भावांना. तर आत्ता मी सध्या आता काही पुढचंच लोकेशन दाखवाल तुम्हाला. आता मी सध्या बंद करतो कॅमेरा. तर भावांना चला बाय. तर भावांना आता आपण इथं घाटामध्ये घाट चढत होतो तेव्हा आपल्या गाडीत पुढचं टायर नेमकी पंक्चर झालं. तर आता या भाऊच्या दुकानात अर्धा किलोमीटरवर आलो कसं गाडी आणली. आणि आता इथं आपण गाडी पंक्चर काढली. तुम्ही बघू शकता इथं पंक्चरचं दुकान आहे भावांनो. तर दुकानात आपली पंक्चर काढून झाली नाही बघा. हीच टायर उजव्या साईड डाव्या साईडचं आपलं पंक्चर झालं तर पुढचं तर टायरवर फिट करून झालं. तर भाऊ धन्यवाद करून आपण जाऊ भावना निघूया. आपण त्याला काटपा एवढं निघूया. आता लगेच आपला टाईम पण होईल. मग तुम्हाला गाडी भेट घ्यायला आपण गाडी काढून घेऊ. तर भावना त्यांनी जे फोटो बघा तुम्ही काय प्लेसमध्ये घ्या. आपण बघूया आपण आता निघालो आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही भावांना आपल्याला. फक्त म्हणजे आपण डिझेल टाकी तर फुलच करेल होती. तिथून ढाळायच्या आधी 1 नंबरच्या लोकेशनच टाकी फुल ठरलेली. मग काही टेन्शन नाही. घाटामध्ये ब्रेकडाऊन होतात त्याच्यामुळे आपल्याला हळूच चालायला लागेल. वेगाला घालूच त्याला बंद करायला लागेल. तुम्हाला आपली अडचणीच मारली जाईल. तसेच गाडीचं काम नवीन करून आणले त्याच्यामुळे नाही का म्हणजे आपल्याला जरा सावरी. तर भावना आपल्याला इथं गाडी कार्यकारच्या त्या लोकेशनला आपण पोहोचलो आहे. तर भावना आजचा ब्लॉग कसा वाटला तर बघू शकता तुम्ही. ब्लॉग कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या भावाला सपोर्ट करा. भावांना धन्यवाद.